लातूर मनपा आयुक्तांनी स्वतःवर गोळी झाडल्याचं प्रकरण मनोहरेंना घेऊन एअर अँब्युलन्स मुंबईच्या दिशेने आता रवाना होणार आहे। आयुक्त मनोहरेंवर पुढील उपचार कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये होणार आहे। बाबासाहेब मनोहरेंनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडली होती। त्यांच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत आणि आता त्यांना एअर अँब्युलन्सने मुंबईत आणलं जात आहे। लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला। ते गंभीररित्या जखमी झालेले होते आणि त्यानंतर त्यांना तातडीनं लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर 2 दिवस उपचार करण्यात आलेले आहेत आणि त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्यामुळे एअर ॲम्ब्युलन्सने त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। डॉक्टरांची टीम जी आहे ती त्यांनी एअर ॲम्ब्युलन्समध्ये त्यांच्यासोबत देण्यात आलेली आहे। लातूरचं जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे या महाविद्यालयातले जे एक्सपर्ट डॉक्टर्स आहेत त्या एअर ॲम्ब्युलन्समध्ये सोबत जात आहेत। मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात येणार आहे। जर आपण डॉक्टरांची माहितीप्रमाणे लक्षात घेतलं तर काही क्रिटिकल कंडिशन्स जे आहेत त्या उद्भवू शकतात आणि म्हणून काळजीसाठी आणि पुढच्या उपचारासाठी म्हणून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। आपण पाहू शकता अशा पद्धतीने एअर ॲम्ब्युलन्सने लातूरच्या एअरपोर्टवरून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। लातूरमध्ये कॅरिडॉर सारखीच पद्धत जी आहे ती पोलिसांनी किंवा प्रशासनानं अवलंबलेली होती। वाहतुकीचा कसलाही अडथळा त्यांना एअरपोर्टपर्यंत आणण्यामध्ये आलेला नाही आणि तातडीनं त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। त्यांची प्रकृती स्थिर आहे असं सांगण्यात आलेलं आहे। मात्र तरी देखील काही क्रिटिकल कंडिशन्स उद्भवू नयेत म्हणून काळजी घेण्यासाठी म्हणून त्यांना आता मुंबईकडे हलवण्यात येत आहे। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।